नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एफने म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत कोणत्या सेक्टरमध्ये किती खरेदी किंवा किती करोड रुपयांची विक्री केली आहे. परंतु त्या अगोदर आपण बघूया की निफ्टी 50मध्ये कोणत्या सेक्टरचे किती वेटेज आहे. तर मित्रांनो, निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरचे 34.53%. तसेच आय टी सेक्टर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरचे वेटेज आहे निफ्टी 50मध्ये 13.76%. तसेच ऑइल गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युल्स सेक्टरचं निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 10.41%. तसेच एफ एम सी जी म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स सेक्टरचं निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 8%. तसेच ऑटोमोबाईल अँड ऑटो कंपोनंट्स सेक्टरचं निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 7.44%. तसेच कन्स्ट्रक्शन सेक्टरचं निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 4.05%. तसेच मित्रांनो, तुम्ही टेलिकम्युनिकेशनचं किती वेटेज आहे निफ्टी 50मध्ये ते पण बघू शकता. हेल्थकेअर सेक्टरचं किती वेटेज आहे, मेटल्स अँड मायनिंग सेक्टरचं किती वेटेज आहे, पॉवरचं किती आहे, हे सगळे वेटेज तुम्ही इथे बघू शकता की कोणत्या सेक्टरचे निफ्टी 50मध्ये किती वेटेज आहे. तर चला बघूया की एफ आय एज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत कोणत्या सेक्टरमध्ये किती करोड रुपयाची खरेदी किंवा विक्री केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरबद्दल. तर या सेक्टरमध्ये एफ आय एजने 7,424 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया आय टी सेक्टरबद्दल. तर या सेक्टरमध्ये एफ आय एजने 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत 6,754 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तसेच एफ आय एजने रिअल्टी सेक्टरमध्ये 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत 4,689 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तसेच कन्झ्युमर सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 2,715 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तसेच एफ आय एजने 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत कॅपिटल्स गुड्स सेक्टरमध्ये 2,657 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तसेच बोलूया हेल्थकेअर सेक्टरबद्दल. तर या सेक्टरमध्ये एफ आय एजनी 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत 1,917 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तसेच एफ आय एजनी 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये 1,148 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया एफ आय एजनी 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत कोणत्या सेक्टरमध्ये विक्री केली आहे. तर मित्रांनो, एफ आय एजने 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत ऑइल गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युल्स सेक्टरमध्ये 5,337 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तसेच एफ आय एजने 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत ऑटो सेक्टरमध्ये 1,823 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तसेच एफ आय एजने 1 डिसेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत एफ एम सी जी म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स सेक्टरमध्ये 1,655 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ
आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.